कर्जत जामखेड MIDC वरून रोहित पवारांवर आरोप होऊ लागलेले आहेत। उद्योगपतीच्या फायद्याकरता रोहित यांना MIDC हवी असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। रोहित पवार यांनी हे आरोप मात्र फेटाळले असले तरी या आरोपांच्या निमित्ताने एक वेगळी चर्चा कर्जत जामखेडमध्ये सुरू झाली आहे। सत्ताधाऱ्यांवर वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणाऱ्या रोहित पवारांवरही आता आरोप होऊ लागले आहेत। कर्जत जामखेड MIDC वरून रोहित पवारांवर त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी आरोप केले आहेत। उद्योगपतीचा फायदा व्हावा म्हणून रोहित पवार MIDC साठी आग्रही असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलाय। रोहित पवार पाटेगाव आणि खंडाळा परिसरातच MIDC व्हावी याकरता आग्रही आहेत का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। पाटेगाव खंडाळा भागात परदेशात पळालेल्या एका उद्योगपतीची जमीन आहे। त्या उद्योगपतीला जमीन अधिग्रहणात फायदा मिळावा असा उद्देश असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय। आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला पैसे मिळवून देण्याच्या करता तिथला स्थानिक आमदार जो आहे बेरोजगार तरुणांच्या नावाखाली एक खोटं चित्र निर्माण करतोय। ते कर्जत जामखेडच्या जनतेला नव्हे तर महाराष्ट्राला हा समजलं पाहिजे की रोहित पवार हा किती फ्रॉड आहे। रोहित पवारांच्या दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा, असली आणि नकली मधला खरा जो फरक आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे। रोहित पवारांवर आरोप करणाऱ्या उमेश पाटील कोण असा प्रतिसवाल रोहित पवार यांनी केलाय। आरोप करणारा माणूस त्या पात्रतेचा असावा लागतो असा टोलाही रोहित पवार यांनी केलाय। कोण उमेश पाटील कोण अजित पवार गट माहित नाही। कोणी एखाद्या अभ्यासू व्यक्तीने जर कॉमेंट केलं असतं तर उत्तर दिलं असतं। कोण उमेश पाटील कोण अजित पवार गट माहित नाही। कोणी एखाद्या अभ्यासू व्यक्तीने जर कॉमेंट केलं असतं तर उत्तर दिलं असतं। उमेश पाटील यांनी केलेल्या आरोपांवर समाधानकारक उत्तर रोहित पवार यांनी दिलेलं नाही। कर्जत जामखेड MIDC तयार होऊन तरुणांना रोजगार मिळावा हा उदात्त हेतू असावा असं वाटत होतं, पण रोहित पवारांवर त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यानं आरोप केल्यानं या प्रकरणात खरंच काही काळबेरं नाही ना असा संशय व्यक्त केला जातोय। विनोद राठोडसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।